नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या भागामध्ये आपण इंग्लिश बोलत असताना एखादी क्रिया झाली, खाल्लं पिल्लं, झोपलो, गेलो, विचारलं, केलं असं जेव्हा आपण बोलतो मित्रांनो, तो कुठला काळ असतो? तर तो काळ असतो साधा भूतकाळ। तो काळ असतो साधा भूतकाळ, ज्याच्यामध्ये फक्त क्रिया घडली एवढंच आपण सांगतो। फक्त क्रिया घडली एवढंच आपण सांगत असतो, ज्याच्यामध्ये आपण बघा वापर कसा करतो, म्हणजे मराठीचं जे वाक्य आहे त्याच्यात वापर कसा करतो। तर वापर असा करतो की तो गेला, बरोबर आहे, नंतर ती आली असं असेल तर फक्त जस्ट क्रिया घडलेली आहे, गेला आली नाही का। त्याच्यानंतर ते थांबले, बघा या ठिकाणी अनेक वचनी आहे ते। तर मित्रांनो फक्त क्रिया जी घडलेली आहे ती आपण कशामध्ये वापरतो? सिंपल पास्ट। आता इंग्लिश बोलत असताना हा वापर केव्हा करतो आपण? जेव्हा वाक्यामध्ये येतं की एखादी क्रिया, बघा वापर दुसरा वापर कसा आहे याचा की एखादी क्रिया घडली, फक्त घडली म्हणतोय मी, घडत होती किंवा घडत असेल असं नाही, फक्त घडली। एखादी क्रिया घडली असेल तेव्हा आपण वरील काळ वापरतो, वरील म्हणजे सिंपल पास्ट वापरतो। तेव्हा आपण हा काळ वापरतो। जसं की आता मी या ठिकाणी पहिलं वाक्य घेतो की मी लिहिले। आता हे वाक्य जे आहे मित्रांनो, फक्त मी लिहिले एवढंच सांगितलं आहे, काय लिहिले ते माहित नाही का। फक्त मी सांगितलं की क्रिया पूर्ण झालेली आहे, सो मी लिहिले, मग मी म्हणणार आय रोट। हा राईटचा पास्ट टेन्स आहे, आय रोट। जसं की तू आला, तर ह्याला आपण काय लिहिणार मित्रांनो? यू केम। जसं की आपण पुन्हा एकदा वाक्य घेऊया, आम्ही गेलो। हे वाक्य आपण काय लिहिणार? वी वेंट। त्याच्यानंतर त्याने दिले, फक्त क्रिया झाली एवढंच मला सांगायचंय। भले त्याने पैसे दिले, त्याने उत्तर दिले, त्याने मला कपडे दिले, काहीतरी दिलं असेल ते नंतर, पण काळ आपल्याला महत्त्वाचा बघायचा आहे याच्यामध्ये। त्याने दिले म्हणजे काय, तर तो सिंपल पास्ट आहे। त्यानेसाठी आपण घेणार ही गिवचा पास्ट टेन्स। म्हणजे या ठिकाणी सगळीकडे आपण सब्जेक्ट प्लस V2 ही रचना केली, आणि त्याने पैसे दिले असं जर असेल तर नंतर ऑब्जेक्ट पण येतं वाक्यामध्ये। म्हणजेच काय, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स अजून आपण जोडू शकतो या ठिकाणी। तर मित्रांनो हा जो सूत्र आहे, हे जे सूत्र आहे हे सिंपल पास्टचं आहे। सिंपल पास्टचं काय आहे तर इंग्लिशमध्ये आपण सब्जेक्ट आधी घेतो, म्हणजे हा कर्ता आहे। आपल्याला माहिती की आय वी यू दे ही शी इट नेम हे वाक्याच्या सुरुवातीला कर्ता म्हणून येतं। त्याच्यानंतर आपण डायरेक्ट क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं, राईटचं रोट, कमचं केम, गोचं वेंट आणि गिवचं गिव। आता मित्रांनो याच्यामध्ये आता हा झाला सिंपल पास्ट आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला जर नकारार्थी वाक्य लिहायचं असेल की मी नाही दिले, तर आपल्याला डीड घ्यावं लागेल, आय डिड नॉट गिव, बरोबर। तू नाही आला, यू डिड नॉट कम, इथं त्या ठिकाणी V1 घ्यावा लागेल। डिड नॉट नंतर आपण नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप घेतो, म्हणजे हे V1 आहे। त्याच्यानंतर आम्ही गेलो तर आम्ही नाही गेलो, नाही का, वी डिड नॉट गो। डिड नॉट नंतर इथं सुद्धा आपण वेंटचं पहिलं रूप गो घेणार आहोत, कारण हा पास्ट टेन्स आहे ना, तर इथं डीड आपण ऑलरेडी पास्टमध्ये वापरतोय। त्याने नाही दिले, सो ही डिड नॉट गिव। बघा पास्ट टेन्सच आहे, सिंपल पास्टच आहे, पण आपण निगेटिव्ह पण घेतलं, हे नॉर्मल पण घेतलं। आता डिड नॉट गिवचं आपल्याला वर्बलमध्ये करायचंय, मी लिहिले का, सो डिड आय राईट। तू आला का, इथं सुद्धा आपण डिड यू कम असं म्हणणार। आम्ही गेलो का,
नाही का, इथं डू येणार नाही का. सो डू वी कम असं येईल. त्याने दिले, त्यानंतर डिड ही गिव्ह, त्याने दिले का, डिड ही गिव्ह, आम्ही आलो का, डू वी कम. तर ह्या पद्धतीने नॉर्मल, निगेटिव्ह आणि व्हर्बल ह्या काळाचा असा वापर आपण करतो. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला जेव्हा पास्ट टेन्समध्ये बोलायचं असतं, अजून हा झाला पहिला प्रकार, हा झाला आपला पहिला प्रकार, ज्याच्यामध्ये आपण सिंपल पास्टमध्ये 3 प्रकारे बोलतो, एक नॉर्मल, निगेटिव्ह आणि एक क्वेश्चन व्हर्बलमध्ये. तर दुसरा प्रकार पण बघूया आपण. तर मित्रांनो, दुसरा प्रकार आहे चालू भूतकाळ. चालू भूतकाळ. याचे 4 प्रकार आहेत मित्रांनो भूतकाळाचे. पहिला साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि रीतिवाचक भूतकाळ. याला म्हणतात आपण चालू भूतकाळमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस. याच्यामध्ये आपण क्रिया एक घडत होती. बघा वापर कसा करतो आपण. जेव्हा वाक्यामध्ये एखादी कोणीतरी काहीतरी करत होतं, बघा म्हणजे क्रिया केली जात होती वाक्यामध्ये, वाक्यात क्रिया होत होती, क्रिया केली जात होती, असा जेव्हा उल्लेख असतो, म्हणजे असा उल्लेख होतो नाही का, तेव्हा आपल्याला असा उल्लेख होतो, तेव्हा वरील काळ आपण वापरतो. वरील काळ म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स. वरील काळ वापरला जातो किंवा आपण वापरतो. तर हे एकदम सोपं आहे मित्रांनो. बघा याच्यामध्ये काय होतं की मग वापर कोणते कोणते शब्द होतात. तर बघा जसं की ती सांगत होती, म्हणजे काय, तर सांगण्याची क्रिया करत होती. बघा त्याच्यानंतर तू विचारत होता, म्हणजे काय, विचारण्याची क्रिया होत होती. ठीक आहे, सांगण्याची क्रिया, विचारण्याची क्रिया. तिसरं आहे मी खात होतो. म्हणजे खाऊन पण झालं नव्हतं पण खात होतो, म्हणजे खाण्याची क्रिया चालू होती. क्रिया होत होती किंवा आपण म्हणूया क्रिया चालू होती असं पण म्हणूया. म्हणजे आपल्याला चालू भूतकाळ आणि क्रिया चालू होती, चालू भूतकाळमध्ये क्रिया चालू होती असं लक्षात ठेवूया. मी खात होतो म्हणजे खाण्याची क्रिया चालू होती. त्याच्यानंतर आपण अजून वाक्य बघूया. तो जात होता. आता हे वाक्य आपण कसं बोलायचं बघा. या ठिकाणी ती साठी आपण शी घेतो. शी वॉज टेलिंग असं वाक्य होईल. तू विचारत होता, सो यू वेअर आस्किंग. काही लोक याला यू वर आस्किंग म्हणतात, ते पण बरोबर आहे. उच्चार आपण कसाही केला तरी चालेल, जसं तुम्हाला सोपं वाटेल. सो यू वेअर आस्किंग. मी खात होतो, सो आय वॉज इटिंग. मी काय खात होतो हे नाही सांगितलं तरी चालेल, पण काळाचा योग्य वापर करता आला पाहिजे. म्हणजे मी खाण्याची क्रिया करत होतो जर मला असं म्हणायचं असेल, सो आय वॉज इटिंग अ मँगो. इथं मँगो म्हणू शकता, काय पण म्हणू शकता. तो जात होता, सो ही वॉज गोईंग. आता ह्या प्रकारामध्ये मित्रांनो जे क्रियापद आहे टेल, त्याचा ING लागलेला आहे बघा. टेलिंग, आस्किंग, इटिंग, गोईंग. आणि इकडे वॉज आलेला आहे, इकडे वेअर आलेला आहे, इकडे पण वॉज, इकडे पण वॉज. तर भूतकाळामध्ये वॉज आणि वेअरच येतो जेव्हा चालू क्रिया असते. क्रिया चालू होती भूतकाळात, त्यावेळेला वॉज वेअरच येतं आणि त्याच्या बाजूला लगेच येतं वर्ब प्लस ING. याला प्रेझेंट पार्टिसिपल पण म्हणतात, तर ते येतं. त्याच्यानंतर पहिले येतो करता. मग याचा फॉर्म्युला एकदम सोपा आहे मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल काय आहे ते. तर फॉर्म्युला असा आहे की सब्जेक्ट, मी सांगितलं तुम्हाला की आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नेम हे सब्जेक्ट आहेत. त्याच्यानंतर वॉज वेअर, वॉज किंवा वेअर दोघांपैकी एक येणारच मित्रांनो, त्याच्याशिवाय हा काळच पूर्ण होणार नाही. प्लस वर्ब प्लस ING. वर्ब आहे बघा गो आणि त्याला ING, म्हणजे वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येतं, जसं की आय वॉज इटिंग ॲन ॲपल. मी एक ॲपल खात होतो, तर या ठिकाणी मी ॲन ॲपल हे ऑब्जेक्ट येईल. वर्ब प्लस ING म्हणजे हे इटिंग आहे
आणि वॉज वेअर पैकी दोघांपैकी एक म्हणजे वॉज आहे आणि सब्जेक्ट म्हणजे हा आय आहे. तर हे वाक्य असं तयार होतं मित्रांनो, चालू काळातलं म्हणजे चालू भूतकाळातलं. तर यामध्ये आता अजून मी पुन्हा सांगतो की वॉज शी टेलिंग जर झालं, यालाच इकडे लावलं आपण पहिले, याला इकडे घेतलं, यांची जागांची अदलाबदल करून टाकली. वॉज शी टेलिंग तर हे क्वेश्चन होऊन जाईल, म्हणजे ती सांगत होती का, आणि ती सांगत होती असं लिहिलं शी वॉज टेलिंग तर ती सांगत होती. वॉज शी टेलिंग असं लिहिलं तर तो प्रश्न बनून जाईल, ती सांगत होती का. जसं की यू वेअर आस्किंग, वेअर यू आस्किंग, तू विचारत होता का. आय वॉज इटिंग, वॉज आय इटिंग, मी खात होतो का. ही वॉज गोईंग, वॉज ही गोईंग, तो जात होता का. तर हे आपण असं केलं तर ठीक आहे, हा झाला प्रश्न. व या दोघांची अदलाबदल केली, सब्जेक्ट आणि टू बी, याला टू बी म्हणतात, वॉज वेअर म्हणजे पास्ट टेन्समधले टू बी आहे ते. ठीक आहे, तर या ठिकाणी नॉटचा पण वापर करता येतो आपल्याला. शी वॉज नॉट टेलिंग, ती नाही सांगत होती. यू वेअर नॉट आस्किंग, तू नाही विचारत होता. आय वॉज नॉट इटिंग, मी नाही खात होतो. ही वॉज नॉट गोईंग, तो नाही जात होता. तर निगेटिव्ह पण बघितलं आपण, त्याच्यानंतर प्रश्न पण बघितलं, आणि त्याच्यानंतर स्टेटमेंट पहिलं नॉर्मल स्टेटमेंट पण बघितलं. तर हा जो काळ आहे हा अशा पद्धतीने वापरला जातो. याच्यात पण आपण 3 प्रकारचे वाक्य बघितले मित्रांनो. पास्ट कंटिन्युअस टेन्स हा अतिशय महत्त्वाचा काळ आहे आणि सगळ्यात सोपा काळ आहे. याच्यामध्ये जसं आपण सिम्पल पास्टमध्ये आय रोटचं डीड आय रोट केलं प्रश्न, तसं इथं प्रश्न करताना डीड किंवा काही टाकायची गरज नाही, डायरेक्ट वॉज शी टेलिंग असं करायचं आहे. तर हे मित्रांनो लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा झाला आपला दुसरा प्रकार, म्हणजे पास्ट टेन्सचा दुसरा प्रकार. हा होता पास्ट टेन्सचा दुसरा प्रकार, ज्याला आपण म्हणतो चालू भूतकाळ. आता तिसरा प्रकार जो आहे तो आहे पूर्ण भूतकाळ. चला बघूया लगेच. तर तिसरा प्रकार जो आहे मित्रांनो, त्याला आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ हे अतिशय सोप्या पद्धतीने आपण समजण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. याला आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणतो इंग्लिशमध्ये. परफेक्ट म्हणजे पूर्ण, क्रिया परफेक्ट पूर्ण झालेली आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. तर याचा वापर केव्हा होतो, तर वाक्य असे कोणते आहेत की जे आपण पास्ट परफेक्टमध्ये बोलतो. तर अतिशय सोपं तुम्हाला मी एक लक्षात ठेवण्यासाठी असं सांगतो की वाक्यात जेव्हा आपण म्हणतो की कर्त्याने एखादी क्रिया, बघा शब्द नीट आहे का, की कर्त्याने एखादी क्रिया केली होती. बघा, एखादी घटना घडली होती असं म्हणण्यापेक्षा, गोष्ट घडली होती असं म्हणण्यापेक्षा क्रिया केली होती असं म्हणूया. क्रिया केली होती, कोणीतरी काहीतरी क्रिया केली होती, असं जेव्हा येईल, असा उल्लेख जेव्हा होईल तेव्हा वरील काळ आपण वापरतो. बघा, वाक्यात असं असे आले, असे आले म्हणजे हे इथून कोणतरी काहीतरी क्रिया केली असं जर आलं तर तेव्हा वरील काळ आपण वापरतो. कोणता काळ, पास्ट परफेक्ट वाला काळ वापरतो. ठीक आहे, आपण वापरतो. तर चला आता पहिलं वाक्य बघा, एखादी क्रिया केली होती. जसं की मी केळी खाल्ली होती असं म्हणतोय मी. आता मी केळी खाल्ली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर मी असं पण लिहेल की तू काम केलं होतं, तू काम केलं होतं, केले होते असं म्हणूया, केलं होतं. इथं बघा खाण्याची क्रिया केली होती, बघा केली होती हे शेवटी आलं पाहिजे. त्याच्यानंतर पूर्ण करण्याची क्रिया केली होती म्हणजे काम करण्याची क्रिया केली होती, काम करण्याची क्रिया केली होती. नंतर तो गेला होता, तो गेला होता. बघा जाण्याची क्रिया केली होती नाही का. त्याच्यानंतर त्याने विचारलं होतं, त्याने विचारलं होतं म्हणजे विचारण्याची क्रिया केली होती. तर या ठिकाणी हे वाक्य कसं होईल, मी केळी खाल्ली होती, तर हे वाक्य होईल आय हॅड इटन बनानाज.
केळी, अनेक वचने आहे म्हणून इथे एस लावलाय. आय हॅड इटन बनानाज, तू काम केले होते. यू हॅड वर्कड. इटन हे V3 आहे, क्रियापदाचं तिसरं रूप. वर्क हे सुद्धा क्रियापदाचं तिसरं रूप V3 आहे. V3 असं म्हणतोय मी. तो गेला होता. ही हॅड गॉन. गोचं तिसरं रूप आहे म्हणजेच V3 आहे. त्याने विचारलं होतं. ही हॅड आस्क्ड. हे आस्कचं तिसरं रूप आहे V3. आता याचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला असेल. पहिल्यांदा आपण घेतलं आय, यू, ही, या ठिकाणी ही. तर फॉर्म्युला कोणता आहे? तर फॉर्म्युला पहिले सब्जेक्ट आलेला आहे वाक्यामध्ये, तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर हॅड आलेलं आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणजेच काय सब्जेक्ट नंतर हॅड आला. त्याच्यानंतर लगेचच क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे. क्रियापद म्हणजे वर्ब आणि तिसरं रूप म्हणजे 3. सो V3 आलेलं आहे. आणि मग ऑब्जेक्ट येतं. मग वाक्यामध्ये अजून अदर वर्ड्स पण येतात. अदर म्हणजे O आणि वर्ड्स म्हणजे W, शॉर्टकट आहे. तर हा झाला अदर वर्ड्स. तर मित्रांनो, हा जो फॉर्म्युला झाला तो या ठिकाणी सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. कोणीतरी काहीतरी क्रिया केली होती तेव्हा आपल्याला जर म्हणायचं असेल तर सब्जेक्ट नंतर डायरेक्ट हॅड म्हणायचं. जसं की आय हॅड, आता मला म्हणायचं नाही आहे तरी पण मी कोणतं पण वर्ब जोडतो बघा. आय हॅड कम्प्लिटेड आलं, म्हणजे मी पूर्ण केलं होतं असा त्याचा अर्थ होईल. मी पूर्ण करण्याची क्रिया केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर आय हॅड रिटन. फक्त तुम्हाला हॅड नंतर V3 वापरायचं आहे. आय हॅड रायटिंग म्हणायचं नाही आहे, किंवा आय हॅड रोट किंवा आय हॅड वेंट असं म्हणायचं नाही आहे. डायरेक्ट जे म्हणणार ते क्रियापदाचं तिसरं रूपच म्हणायचं आहे. म्हणजे काय, तर तुमचा जो पास्ट परफेक्ट टेन्स आहे हा योग्य पद्धतीने वापरला जाईल, लक्षात घ्या. मग हे आल्यानंतर यालाच उलटं करायचं आहे. हॅड आय इटन बनानाज, मी केळी खाल्ली होती का. हॅड यू वर्कड, तू काम केलं होतं का. हॅड ही गॉन, तो गेला होता का. हॅड ही आस्क्ड, त्याने विचारलं होतं का. आणि लगेच निगेटिव्ह, आय हॅड नॉट इटन बनानाज, मी केळी नाही खाल्ली होती. यू हॅड नॉट वर्कड, तू काम नाही केलं होतं. तू काम नाही केलं असं नाही मित्रांनो, तू काम नाही केलं होतं असं म्हणायचं असेल तर यू हॅड नॉट वर्कड असं म्हणावं लागेल. ही हॅड नॉट गॉन, तो नाही गेला होता. तो नाही गेला एवढं म्हणायचं असेल तर ही डिड नॉट गो होईल बघा. ही डिड नॉट गो, जो आपण पास्टमध्ये सिम्पल पास्टमध्ये बघितलं, ही डिड नॉट गो. पण तो नाही गेला होता असं म्हणायचं असेल तर ही हॅड नॉट गॉन. काळाचा फरक आहे. तो नाही गेला होता आणि तो नाही गेला. तो नाही गेला म्हणजे तो आत्ताच नाही गेलाय, थोड्या वेळापूर्वीची झालेली गोष्ट आहे ती सांगतोय आपण साध्या भूतकाळामध्ये. आणि पूर्ण भूतकाळामध्ये कोणती गोष्ट सांगतो, जी घडून जास्त वेळ झालेला आहे, म्हणजे 1 महिना, 15 दिवस, 1 वर्ष, 6 वर्ष, नाही का, 50 वर्ष असं असेल तेव्हा, नाही का. तर ह्या पद्धतीने हा काळ आहे मित्रांनो. हां, तर हा काळ जो आहे तो आपल्याला वापरायचा आहे बघा. त्याने विचारलं होतं, ही हॅड आस्क्ड. त्याने नाही विचारलं होतं, ही हॅड नॉट आस्क्ड. तर आपण एक आहे नॉर्मल, एक आहे निगेटिव्ह आणि एक आहे वर्बल. तर असे हे जे मित्रांनो 3 प्रकार आहेत हे प्रत्येक काळामध्ये बनतात. म्हणून एक एक जो काळ आहे हा आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून मी थोडंसं डिटेलमध्ये, काळ तर सोपा आहे, पास्ट परफेक्ट टेन्स तर पटकन कोणाला पण जमून जातो, पण याच्यामधले जे बारकावे आहेत किंवा जो डिटेलमध्ये आपण जास्त विचार कधी करत नाही, त्याच्यामुळे आपण आजच्या भागामध्ये हे बघत आहोत. त्याच्यानंतर हा होता तिसरा प्रकार पास्टचा. आता आपल्याला चौथा प्रकार बघायचा आहे, तो रीतिवाचक काळ, तो म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चला बघूया त्याच्यात आपण कोणते वाक्य बोलतो. तर रीतिवाचक भूतकाळ आपण बघूया. यामध्ये काय होतं मित्रांनो, की एखादी घटना पूर्वी घडत होती आणि त्यानंतर ती पूर्ण झालेली आहे, ती आता नाही घडत आहे पण त्या काळात ती घडत आलेली होती बघा. रीतिवाचक भूतकाळ, ज्याला आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. पास्ट म्हणजे भूतकाळ आहे, परफेक्ट म्हणजे घडलेली आहे आता, आणि कंटिन्युअस पण आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे त्या काळात ती घटना सुरू होती. तो एक स्पेसिफिक टाइम पिरियड होता ज्याच्यामध्ये ती सुरू होती घडणे आणि पूर्ण झालेली आहे. तर तो रीतिवाचक काळ आहे. जसं की
तो काम करत आलेला आहे, काम करत आलेला आहे. आलेला होता, तो काम करत आलेला होता. बघा, आपण अगोदर उदाहरण घेतलेले. त्याच्यानंतर ती अभ्यास करत आलेली होती, ती अभ्यास करत आलेली होती. हे दोन वाक्य आपण बघूया. आता याच्यामध्ये काय आहे की तो काम करत आलेला होता, हे आपण असं लिहिणार की ही हॅड बीन वर्किंग. बघा, खूप आधीच्या काळातली गोष्ट आहे. समजा तो मशीनवर काम करत आलेला होता, ही हॅड बीन वर्किंग ऑन मशीन. हां, तो वर्तमानपत्र विकण्याचं काम करत आलेला होता. सो ही हॅड बीन वर्किंग ऑफ सेलिंग न्यूजपेपर्स. ती अभ्यास करत आलेली होती, हे वाक्य कसं म्हणणार? शी हॅड बीन. हॅड बीन आता सोबतच येणार आहे. शी हॅड बीन स्टडिंग. शी हॅड बीन स्टडिंग. बघा, ती रसायनशास्त्राचा अभ्यास करत आलेली होती. शी हॅड बीन स्टडिंग केमिस्ट्री. नाही का? अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे एखादी गोष्ट आहे जी भूतकाळामध्ये ती कंटिन्यू होत आलेली होती. मग आता वापर कसा होतो बघा, आपण आता वापर बघूया. आपण उदाहरणाकडून सूत्राकडे जाऊया. या काळामध्ये आपण कोणते वाक्य बोलतो? जसं की जेव्हा वाक्यामध्ये, पुन्हा आपण तसंच लिहू, वापर कसा होतो की वाक्यात आपण जेव्हा कोणते शब्द बोलतो की एखादी क्रिया वाक्यामध्ये जेव्हा म्हणतो आपण की एखादी क्रिया घडत आलेली होती. बघा, आता हे जे वाक्य आहे मित्रांनो, बघा, करत आलेला होता, तर अभ्यास करण्याची क्रिया घडत आलेली होती. या वाक्यामध्ये अभ्यास करण्याची क्रिया घडत आलेली होती आणि या वाक्यामध्ये काम करण्याची क्रिया घडत आलेली होती, नाही का? मी शिकवत आलेलो होतो. मी शिकवत आलेलो होतो. हे वाक्य आपण कसं म्हणणार? आय हॅड बीन. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आपल्याला हॅड बीनच वापरायचं आहे, फक्त हॅड बीन. मग करता कोणता पण असू द्या. सो आय हॅड बीन टीचिंग. बघा, मी इंग्लिश शिकवत आलेलो होतो. सो आय हॅड बीन टीचिंग इंग्लिश. आय हॅड बीन टीचिंग इंग्लिश. बघा, या पद्धतीने. लोकमान्य टिळक त्या काळामध्ये वर्तमानपत्र प्रसिद्ध करत आलेले होते. बघा, असं इतिहासातलं वाक्य असेल समजा. सो लोकमान्य टिळक हॅड बीन पब्लिशिंग प्रसिद्ध करणे, पब्लिशिंग न्यूजपेपर्स इन दॅट पिरियड. बघा, अशा पद्धतीने आपण ह्या जेव्हा भूतकाळातली गोष्ट आहे त्यावेळेला ती सुरू होती, म्हणजे घडत आलेली होती. सुरू होती म्हणण्यापेक्षा घडत आलेली होती. हे बघा, या ठिकाणी हे सर्वात महत्त्वाचं आहे, क्रिया घडत आलेली होती. तर त्यावेळेला तर शिवाजी महाराज एक किल्ले जिंकत आलेले होते. बघा, हा काळ जो आहे ना मित्रांनो, हा जो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, तो इतिहासातील किंवा घडलेल्या भूतकाळातील ज्या गोष्टी आहेत त्या कंटिन्यू घडत आलेल्या होत्या असं म्हणत असतो तेव्हाच वापरला जातो. सो जसं की शिवाजी महाराज एक किल्ला जिंकत आलेले होते. हे वाक्य कसं लिहिणार आपण? छत्रपती शिवाजी महाराज, नाही का, कॉन्करिंग हॅड बीन कॉन्करिंग फोर्ट्स 1 by 1. छत्रपती शिवाजी महाराज हॅड बीन कॉन्करिंग, जे +ING जे आहे, कॉन्करिंग फोर्ट्स 1 by 1. तर हे जे आहे हा रीतिवाचक आहे. रीतिवाचक काळचा अर्थ असा होतो की ती क्रिया घडली, म्हणजे शिवाजी महाराजांनी एक किल्ले जिंकले म्हणून तो परफेक्ट पण आहे आणि जिंकत आलेले होते ना, तर चालू पण होती क्रिया.
कंटिन्युअस आणि ती आता परफेक्ट आहे, म्हणजे त्या टाइम पिरियडमध्ये हा जो रीतिवाचक भूतकाळ आहे तो वापरला पाहिजे आपल्याला एखादी तशी गोष्ट सांगत असताना. आता हे समजलं. त्याच्यानंतर आपण निगेटिव्ह, ही हॅड नॉट बीन वर्किंग, तो काम नाही करत आलेला होता. शी हॅड नॉट बीन, इथं नॉट टाकायचं हॅडच्या नंतर. शी हॅड नॉट बीन स्टडिंग, ती अभ्यास नाही करत आलेली होती. आय हॅड नॉट बीन टीचिंग, मी शिकवत नाही आलेलो होतो. मग ते काय शिकवत होती, कोणता अभ्यास करत होती, कोणतं काम करत होतं, ते आपल्याला ऑब्जेक्ट आणि अदर वर्ड्समध्ये सांगायचं असतं. पण आपण वाक्याचा काळ समजून घेताना सर्वात आधी करता, हॅडबीनचा वापर आणि त्याच्यानंतर लगेचच व्हर्बचा वापर, व्हर्ब प्लस आय एन जीचा, हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणून आपण तेवढंच घेतलेलं आहे. का तर याचे 3 प्रकार पण करायचे. जसं हे नॉर्मल आहे, आपण निगेटिव्ह बघितलं. आता याचं व्हर्बल, तो काम करत आलेला होता का? हॅड ही बीन वर्किंग, ती अभ्यास करत आलेली होती का? हॅड शी बीन स्टडिंग, आणि मी शिकवत आलेलो होतो का? हॅड आय बीन टीचिंग. तर मित्रांनो, याच्यामध्ये आलेला होता हा जो शब्दप्रयोग आहे हा तर बरोबरच आहे, पण तो अभ्यास करत असे असं पण म्हणू शकतो आपण, लक्षात घ्या. तो अभ्यास करत असे, ही हॅड बीन स्टडिंग, हे पण अगदी बरोबर आहे. नंतर आहे ती अभ्यास करत असे, करत असे. हा जो रीतिवाचक काळ आहे याच्यामध्ये हा फरक आहे. मी शिकवत आलेलो होतो, तर मी शिकवत असे, शिकवत असे. सेम वाक्य आहे, ठीक आहे. हां, तर शिकवत असे, करत असे. तर या पद्धतीने मित्रांनो, हा जो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे याच्यामध्ये करत असे आहे. जेव्हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असतो तेव्हा करत असतो असं येतं, करत असतो, करत असे. आणि एक आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्याच्यामध्ये करत राहील, म्हणजे असतो, असे आणि राहील, हा करत तर सेम राहणार आहे तिन्ही काळांमध्ये, हा फरक आहे. तर हा पण आहे आलेला होता, म्हणजे प्रेझेंटमध्ये आलेला आहे, पास्टमध्ये आलेला होता, पास्ट आणि फ्युचरमध्ये असतं आलेला असेल, हा फरक आहे. तर आपण नॉर्मल टेबलचा एक चार्ट पण आपल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. ती लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुमचे सगळे 12 प्रकारचे जे काळ आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या आजच्या भागामध्ये हा जो होता रीतिवाचक भूतकाळ, हा होता पास्ट टेन्सचा चौथा प्रकार. तर हे आपलं बेसिक आहे खूप, हे आपल्याला आलं पाहिजे. त्याच्यानंतर याचा फॉर्म्युला आपण शोधूया, याच्यामध्ये कसा फॉर्म्युला आपण तयार करू शकतो. तर हा आहे ही, इथं आय आहे, तर म्हणून आपण पहिले काय घेऊया, सब्जेक्ट. त्याच्यानंतर हॅड बीन आलं, मी हॅड प्लस बीन काही लिहित नाही, डायरेक्ट लिहितो हॅड बीन, हॅड आणि बीन. कारण इथं हॅडच्या ऐवजी हॅज किंवा काही हॅव वगैरे काही येणार नाही, फक्त हॅडच येणार पास्टमध्ये, आणि हॅड बीन हे सोबत येणार. आणि प्लस आपण घेणार आहेत वर्ब प्लस आय एन जी, वर्ब प्लस आय एन जी. जसं की टीच, वर्ब आहे, टीचिंग, वर्ब प्लस आय एन जी झालं. त्याच्यानंतर आपण घेणार आहेत ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर आहे अदर वर्ड्स. तर हा जो फॉर्म्युला तयार झाला हा आहे आपला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा म्हणजे रीतिवाचक भूतकाळाचा. तर मित्रांनो, टेन्स हा सर्वात महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे आपल्याला इंग्लिश स्पीकिंगसाठी. तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलचा आजचा तुमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.